रंकाळा टॉवर परिसरातील साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून ठेवीदारांचे पैसे परत का देत नाही असा जाब विचारत संस्थेच्या कार्यकारी संचालकाला जातीवरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुभम देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत चौघांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे अशी त्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। काल दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी रंकाळा परिसर या ठिकाणी असलेल्या साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या फिर्यादीच्या मालकीचे असलेले यातील फिर्यादी शुभम कृष्णा देशमुख याच्या मालकीच्या क्रेडिट सोसायटीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर, विकास कांबळे आणि त्यांचे इतर 4-5 साथीदारांनी जबरदस्तीने प्रवेश करून यातील फिर्यादी शुभम कृष्णा देशमुख यांना हाताने बेदम मारहाण करून त्यांच्या संस्थेमध्ये जे ठेवीदारांनी पैसे ठेवले त्यांची तुम्ही फसवणूक करत आहात म्हणून त्यांना हाताने मारहाण केली आणि त्यांच्या ऑफिसमधील DVR ते जबरदस्तीने घेऊन गेले। कारण तो पुरावा तयार होईल, ते पुरावा नष्ट करायच्या उद्देशाने DVR जबरदस्तीने घेऊन गेले म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन येथे 329/2024 आणि गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात त्या आरोपींना म्हणजे राजू दिंडोरले, प्रसाद पाटील, समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे यांना आज रोजी पहाटे अटक केली असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे SC समाजाचे असल्यामुळे त्यात अट्रॉसिटीचे कलमही लागलेले आहे आणि सदर आरोपींना आज रोजी आम्ही कोर्टात हजर करत आहोत आणि पुढील तपास करीत आहोत। भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(2), 351(2), 352, 324, 127 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015 चे 3 आणि गुन्हा दाखल केला आहे। लक्ष्मीपुरी पोलिसांवर कोणतीही तक्रार अद्यापपर्यंत प्राप्त नाही। हे कलम एखाद्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून त्यांना मारहाण करणे आणि तिथले जी मालमत्ता आहे ती जबरदस्तीने घेऊन जाणे या संदर्भात कलम आहेत आणि आरोपी 5 पेक्षा जास्त असल्यामुळे तो सिरियस गुन्हा आहे। रंकाळा टॉवर परिसरातील डीमार्ट जवळच्या इमारतीमध्ये साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था कार्यरत आहे। या संस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळत नसल्याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी मनसेचे शिष्टमंडळ साथीदारासोबत गेलं होतं। त्यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक शुभम देशमुख यांच्याशी ठेवीदारांचे पैसे परत का करत नाही असा जाब विचारत वाद घालायला सुरुवात केली। तसंच जातीवरून शिव्या दिल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आज सकाळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मनसेचे कार्यकर्ते आणि संस्थेचे ठेवीदार मोठ्या संख्येने जमा झाले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना संस्थेवरच आरोप केलाय। माझं नाव जुल्फिकार मोहिद्दीन पठाण। आम्ही काल साई दर्शन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गेलो असतो। तिथं आम्ही पैसे काढण्यासाठी जाणं होतो कारण गेले 1 वर्ष आम्ही पैसे या कंपनीत या बँकेत इन्व्हेस्ट केलेले आहेत की त्यांनी काय म्हटले की 10,000 तुम्ही 15,000 भरा, तुम्हाला 10 लाखाचं लोन देतो। या तिने आम्हीच दाखवलं। मग आता प्रत्येक महिन्याला प्रत्येक तारीख पुढं मागं पुढं करत करत आता जवळपास 1 वर्ष झालं तर अजून लोन आम्हाला मिळालं नाहीत। माझ्यासारख्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाहेरची माणसं सगळे आहेत जे आता आम्ही 15,000 भरलेत, कोण 30,000 भरले, कोण लाख रुपये भरलंय काय। मग त्यासाठी आम्ही काल म्हटलं आता हे लोन तर होत नाही काय नाही, आम्ही बँकेत जाऊन पैसे आमचे रिसिप्ट देऊन पैसे परत घेण्यासाठी आम्ही गेलो असता तिथं कोण कोणाची तिथं दखल घेत नव्हती काय। मग नंतर मग शिवीगाळ तीन असं करत होते। मग आमच्या मनसेची कार्यकर्ते आलीत का की अव्वा हे आपल्या समाजासाठी अन्याय व्हायला लागलाय, त्यांना जाब विचारण्यासाठी तिथं आलीत। मग तिथं आल्यामुळे थोडी त्यांची बाचाबाची झाली। आमच्या नेते मंडळाची काय काम होतं, त्यांनी समाजासाठी आले, माणुसकीसाठी की बाबा आपली जनता कुठं तर फसली गेलेली आहे आणि त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी ही 3 जण नगरसेवक राजू दिंडोरले, समर्थ कशाळकर आणि प्रसाद पाटील ही 3 जण त्या हे देशमुख सर आहेत त्यांना जाब विचारण्यासाठी त्यांनी गेलेत। व हे जाब विचारणं चुकीचं आहे का वाईट आहे मी तुमच्या पत्रकारासमोर सांगतो
की आज समाजात कोणावरही जर अन्याय झाला तर समाजातली ही माणसं जे कार्यकर्ते आहेत, जे समाजसेवक आहेत, हे जाब विचारतात. हे जाब विचारण्याचा अगर गुन्हा असला आणि त्यांच्यावर काल तिने अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, गुन्हा दाखल केला हे चुकीचं आहे. अगर समाजात कोणी अगर क्राईम करत असला तर त्याला पाठीशी पाठबळ न देता त्याचा गुन्हा उघडीस आणावा हे पोलिसांचं काम आहे, प्रशासनाचं काम आहे आणि जिल्हा कलेक्टरचं काम आहे. आम्ही गेलो नाही, ते पोलीस यंत्रणेकडे गेले की नंतर मग ते कोर्ट कचेरी लागते, ते नंतर प्रलंबित होतो मार्ग सगळा. म्हणजे पैसे इन्व्हेस्ट केलेले ते विषय मिळत नाहीत. आजपर्यंत हा इतिहास आहे. मग आमचं मत काय सगळ्यांचं की बाबा माझं म्हणा किंवा सगळ्यांचे जे पैसे त्यांनी घेतल्यात ते त्यांनी पैसे द्यावं. आम्ही त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करत नाही. आणि आमचे जे 3 लोक त्यांनी खोट्या आरोपाखाली अटक केलेले आहेत, त्यांनी ताबडतोब त्यांना सोडावं ही माझी कळकळीची विनंती आहे. आज जर त्यांना नाही सोडलं तर आम्ही सगळ्यांनी आम्हाला अटक करा आणि आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. मी पैसे भरलो, नंतर मी त्यांनी 30,000ची मागणी केली. ती 30,000 कशासाठी म्हणून मी त्यांना विचारलो. हे पूर्ण 30,000 रुपये भरा आणि 20 तारखेला तुम्हाला मी 10 लाख रुपये तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच पाठवतो. पासून पैसे करून घेतला तिने. कशा पद्धतीची वागणूक मिळत होती? तिथं आम्ही तिथं आम्ही बँकेत विचारायला गेलो. तिने ढकलून काढले आम्हाला बायकाच नाही. 8 दिवस सांगत होते. असं का म्हणताना आम्ही त्यांना विचारलो तर ढकलून त्याने आम्हाला पाठवले. असं पद्धत राहिली का त्यांची? पैसे भरायच्या वेळी तारीख दिली, शेवटची तारीख आहे, शेवटची तारीख 30,000 रुपये आमच्याकडे भरून घेतले त्याने. मग नंतर पासून हाकलून काढलेत आम्हाला. आता काल गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्यावर. ते 3 जणांना अटक केलं ना, त्यांना सोडायला पाहिजे बघा त्यांनी. होय, त्यांना सोडायला पाहिजे. मी म्हटलं सगळ्याच आत बसवा चालते आम्हाला. बसायला मी तयार आहे आम्हाला. सगळ्याच पुतणी चालली. निर्दोष आहे त्यांना सोडलं पाहिजे. 10% लोकांनी पैसे आणून भरल्यात. म्हणजे ह्यांची पद्धत झाली काय? एक तर तिने फसवलं आम्हाला आणि त्या बेगुणाला माणसाला तिने बसवून घेतलं 3 वाजता. मी ना समीर मुल्ला.